मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. मी राज तोडकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेयर. तर मित्रांनो, फायनली तो दिवस आला, म्हणजेच आपण निघालो केदारनाथच्या ट्रेकसाठी. बाबा केदारनाथचा शेवटी आपल्याला बुलावा आला आणि आपण आता निघालो आहे. चालतो आहे मी आणि मोने आहे. प्रत्येकाने थोडे पुढे गेलेत. पाऊस भरपूर पडतो आहे रात्रीपासून. आम्ही अगदी 3 वाजल्यापासून वाट बघत होतो, थोडा पाऊस कमी होईल, पण पाऊस काही कमी झाला नाही. मग शेवटी 5 वाजता सुरुवात केली आम्ही ट्रेकला. आता पावसातून ट्रेकला सुरुवात केली आहे 5 वाजता बरोबर. बघूया आता किती वाजता वरती पोचतो आहे ते. आत्तापर्यंत अर्धा किलोमीटरचा ट्रेक झाला आहे, पण पाऊस खूप पडतो आहे, त्याच्यामुळे काय शूट जास्त करायला मिळणार नाही. पण बघूया, जेवढं करायला मिळेल तेवढं आपण नक्की शूट करू. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांना हे केदारनाथचे व्लॉग्स आवडत आहेत त्यांनी या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला वरती पोचायला. तर सुरुवात केली आहे मित्रांनो ट्रेकला. जबरदस्त व्ह्यूने सुरुवात, इथून असं वरती. तर झाली आहे खच्चरांच्या आवाजाला सुरुवात आणि वरती आलोय. आणि ही आहे मंदाकिनी नदी. तर प्रतीक आहे, मी आणि पाठीमागे पिवळ्या रेनकोटमध्ये मोने आहे. आणि दीपेश अजून यायचा आहे. दीपेश आपला सावकाश. आम्ही पण काही जास्त घाई नाही करणार आहे, सावकाशच जाणार आहे. 5 वाजता ट्रेक चालू केला आहे बरोबर. काही टेन्शन नाही आहे, आरामात सावकाश जायचं आहे, नो टेन्शन. वैसा वरती आहे खूप सारं धुकं आणि खाली आहे मंदाकिनी नदी. 1.5 किलोमीटर झालं आहे. आता सावकाश जातोय. प्रतीक गेलाय पुढे, मी आणि मोने थांबलो. दीपेश तर एकदम पाठी. दीपेश बोला तुम्ही हा पुढे, मी येतो बरोबर हळूहळू. तर चला आता. पाऊस काय रिपरिप चालूच आहे पावसाची. वैतागलोय. चला सावकाश जाऊया पुढे. खच्चरचा आवाज आणि पाठवून 3 जण आहेत. आणि आपल्या फोनसाठी घेतलं वॉटरप्रूफ कवर, कारण पाऊस खूप आहे आणि आपल्याकडे फक्त टॉप आहे, बॉटम नाही. त्याच्यामुळे फोन भिजण्याचे जास्त चान्सेस आहेत, म्हणून म्हटलं एक कवर घेऊया. आणि थांबलोय. दीपेश जरा पाठी आहे, दीपेश येतोय म्हणून थांबलोय. आणि आत्ता आल्या आपल्या दीप्याबाईची जरा फुगली आहे, कारण रेनकोट पण फाटला आहे. आलाय आता आत्ता जस्ट आलाय. थांबूया आता 5 मिनटं आणि नंतर छू परत. ते चालतोय आपण आपले सावकाश. दीपेशने मध्ये फक्त आपल्याला एकदा भेटला होता, पण परत दीपेश राहिलाय पाठीमागे. मी, प्रतीक आणि मोन्या, आम्ही 3 चालतोय. प्रतीक किती झालं बघितलंस का याच्यात? हां, 2.5 किलोमीटर झालेले आहेत आणि अजून 19 किलोमीटर राहिलेले आहेत. चला होतील, हळूहळू जायचं आपल्याला, काय घाई नाही. इकडे सुद्धा यमुनोत्रीसारखेच मोठे डोंगर आहेत. तर पाठीमागे हा पूर्णपणे ढग आलेत खाली, पूर्ण धुकं झाले. आणि ह्या साईडला आहे पाठीमागची साईड आपली, इकडं आपण चालत आलो आहे. इथे आहे धुकं आणि इथे दिसतोय आपल्याला बर्फ. जबरदस्त भारी सीन भाई. चला जाऊया हळूहळू आपल्या बर्फाकडे. आता झाली 10 मिनटाची रेस्ट झाली. जरासे फोटोज वगैरे काढले आणि आपले हे जे सगळे केदारनाथचे वगैरे जे काय 4 धामचे फोटोज आहेत ते खाली मी इंस्टाग्राम हँडल मेन्शन करेन. तर इंस्टाग्राम हँडलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील, त्याला नक्की फॉलो करा. तर चला परत एकदा प्रवासाला सुरुवात करूया. आणि खच्चर चला निघूया आता. तर हे बघा, हे मित्रांनो धुकं आहे
पूर्णच्या पूर्ण एक ढगच्या ढग आहे आणि सगळा ढग आपल्याकडेच येतोय. भारी सीन. आपण जातोय वरती चालत हळूहळू आणि सगळा ढग आपल्याकडे येतोय. चला तर अजून पटकन वर जाऊया म्हणजे ढगात गेल्यासारखं होईल. ते हे बघा 5 मिनिटापूर्वी इकडे क्लिअर कट समोरचं दिसत होतं आणि आता जरा पण दिसत नाही. जे तुम्हाला मगाशी धुकं दाखवलं, जो ढग दाखवलं तो ढग आता इथे आला पूर्णपणे. काही एक दिसत नाही, काही एक. चला आता ढगात जाऊया अजून वरती. जबरदस्त. चारों ओर कोरा ही कोरा. चारों ओर कोरा ही कोरा. तर आत्तापर्यंत झालं आपलं 2.25 किलोमीटर. थोडंसं पुढे आहे आणि तोच आपला जो ऑरेंज कलर दिसतोय तोच आपला रूट आहे. पण धुकं एवढं आहे की ज्या पुढे काय दिसतच नाही ना. इथून डोळ्याने दिसत आहे तर फोनमध्ये तर लांबचीच गोष्ट. चला जाऊया सावकाश सावकाश. आता पाऊस पण थांबला. तर आता पाऊस पण थांबलाय. पाऊस थांबला त्याच्यामुळे मग रेनकोट वगैरे सगळं काढलंय आणि चाललो आता व्यवस्थित सावकाश सावकाश. आपल्याला काय घाई नाही. आपल्याला फक्त एकच घाई आहे, संध्याकाळची 7ची आरती आपल्याला फक्त मिळाली पाहिजे. बाकी काही एक नाही. आपल्याला आरामात आरामात जायचं आहे. चला दाखवतो तुम्हालाच केदारनाथ. बाय 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 बाय. काय धुकं आलं आहे म्हणजे हे आत्ताच जस्ट एक 5 मिनिटापूर्वी झालं आहे. 5 मिनिटाआधी इकडचं सगळं क्लिअर होतं, सगळं व्यवस्थित दिसत होतं. पण आत्ता सगळं गायब. सीन बघा कडक. प्रॉपर स्वर्ग झाल्यासारखं वाटतं. जबरदस्त व्ह्यू. हा बघा आपला रूट असा वरपर्यंत आहे. आलो आता पुढे आणि दिसलंय केदारनाथ 12.5 किलोमीटर. आता ह्याचं तुम्हाला जोक सांगतो. आम्ही जवळजवळ 2.5 किलोमीटर तरी असेच चाललो आहे. तो 12.5 तर 12.5च आहे. तो ना 13 होत आहे ना 12 होत आहे. तो 12.5च आहे. आता आम्हाला वाटतं आम्हीच सारखे सारखे त्या जागेवर येतोय की त्या दगडाजवळ येतोय की तो दगडच सारखा पुढे पुढे जातोय काय समजत नाही. 12.5 दाखवत आहे पण आम्हाला पण माहिती आहे की 12.5 नाही आहे, ते जास्त आहे. आणि हे आपले खच्चार आहे. चला जाऊया सावकाश सावकाश. हे लोक चौघं नॉनस्टॉप जातात वरती एकेका माणसाला घेऊन. कमाल आहे भाई या लोकांची. आणि जे हे असं कष्टाचं जे काम आहे म्हणजे हे 4 लोकांना नेतात, पालखी म्हणतात त्याला, ते त्यानंतर जो एका माणसाला नेतात ते, ही सर्व जे आहेत ते नेपाळी लोक आहेत. नेपाळचीच लोक आहेत. नेपाळी लोकच ही कामं करतात. मगाशी 12.5 होतं, आत्ताच मगाशी बोर्ड येऊन गेला 12चा. ॲक्च्युअलमध्ये ते 12 नाही आहे, ते आहे टोटल 18 किलोमीटर बाकी आहे. धावताय खच्चर धावताय. काकांची फाटली आहे. जमत नाही चालत तर यायचं कशाला मग आपण. उगाच त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचा जीव घालवत आहेत. काय बोलायचं. नाही जमत येऊ नका, घरच्या घरून पाया पडा. तर आत्ता जवळजवळ 2-1 किलोमीटर नंतर ब्रेक घेतला आम्ही. आणि तो पण ब्रेक घेतला एक चहाचा आणि एक पाण्याचा. बेस तिघच आहे. दीपक अजून आला नाही. एक म्हटलं जरा चहाचा ब्रेक घेऊ, चहा पिणार आणि मग डायरेक्ट कुठे ते रामबाडाला डायरेक्ट जाऊन थांबणार. म्हणजे जो ब्रिज आहे जहाँ से असली परीक्षा सुरू हो जाती है तिकडे जाऊन थांबणार रामबाडाला. तर तिथे फक्त चहा पिऊन चहा बिस्किट खाणार आणि पुढच्या प्रवासाला लागणार. कारण जसं जसं जवळ येतं आहे तसं एक्साइटमेंट वाढत चालली आहे. बघूया आता किती वाजता पोचतं. आत्ता वाजले आहेत किती 7:52 झाले. 7:52. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. तर
जस्ट आता चहा वगैरे पिऊन निघालो. पुन्हा एकदा सुरुवात केली आहे ट्रेकला. टोटल ह्या ट्रेकवरती 511 पोल आहेत आणि आपण आता आलो आहे 181 नंबर पोलवर. 511 मधले 181 म्हणजे बघा आता किती वेळ लागणार आहे ते. धुकं अजून सुद्धा आहे. आणि इथे झालंय खच्चरचं ट्रॅफिक जाम. खूप खच्चर थांबले तिकडे. आलोय त्या धबधब्याजवळ. खूप मोठा, खूप वरून पडतोय धबधबा आहे या बाजूला आणि हे धबधब्याचं पाणी आहे ते जात आहे तिथे खाली आणि लँडस्लाईड झालेली आहे. जुनी असेल पण झालेली आहे. मित्रांनो जबरदस्त स्पॉट. हा रामबाडा आहे, रामबाडा. इकडे एक ब्रिज लागतो एक, आणि त्या ब्रिजवरून असली कहाणी शुरू मेरे भाई. त्या ब्रिजवरून असली कहाणी शुरू मेरे भाई. चला जाऊया. पाठचा व्ह्यू बघा. कडक 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 व्ह्यू. जबरदस्त व्ह्यू आहे. बाय बाय बाय. आता 2 मिनिटापूर्वी 2 मिनिटापूर्वी पलीकडचा रस्ता दिसत होता, तर पलीकडचा रस्ता होता दिसायचा बंद आलाय. अचानक धुकं आलं आणि अजून पाठून येतोच आहे. आणि आपण खातो चणे मस्त वेगळी. मगाशी थोडंसं तरी दिसत होतं, आता अजिबातच दिसत नाही. ही मंदाकिनी नदी आहे, थोडीशी तरी दिसते. बाकी धुकंच धुकं धुकंच धुकं. आत्ताच चणे खाऊन झालेले आहेत, एनर्जी आली आणि वरती बर्फ पडतोय. मस्त जायचं. प्रतीक आपलं काय ठरलं होतं बर्फात काय करायचं माहिती ना मोन्या वाय. जरा तो विषय आहे. इकडे नाही ते तिकडे होतं. नाही नाही इकडे पण इकडे पण इकडे पण. अरे आता बर्फ पडतोय डायरेक्ट वरती. चला डायरेक्ट वरती भेटूया. आणि अजून आम्ही तिघंच आलोय, चौथा अजून पाठीच आहे. चौथा का अजून आलेला नाही आहे पाठी. 190च्या इकडे होता पण आम्ही आलो आता पुढे. चला जाऊया. तर ही बघा नदी काय बेफाट जोरात वाहते. खूप जोरात वाहते, खूप जोरात. तर मित्रांनो हा आला आहे रामबाडाचा ब्रिज आणि आता होणार आहे असली गेम चालू. इकडनं आता किती 10 की 11 किलोमीटर काहीतरी राहिलंय. पण ह्या ब्रिजच्या नंतर जो काही खरा गेम आहे तो आता चालू होणार आहे. चला बघूया. हा बघा मित्रांनो अजून एक जबरदस्त व्ह्यू. कडक पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. आणि ही नदी आहे. जबरदस्त जबरदस्त. थोडासा किचड चालू झालाय. थोडीशी भानगड चालू झाली आहे. खच्चरवाले आणि काका काका तापलेत खच्चरवाल्यावर. एक स्टॉप घेतलाय, वाजलेत 10:30
आणि आपल्या बाजूला बसले जे डोली घेऊन येतात ते. तर त्यांचं जे काही किंवा त्यांचे पेमेंट वगैरे जे काय ते त्यांच्या सवारीच्या वेटवरती डिपेंड असतं. आणि त्यांनी सांगितलं जर आत्ताची ही जी सवारी त्यांची पाठी बसलेत यांना 10-200 असं त्यांचं आहे. आणि ते नॉनस्टॉप 22 किलोमीटरसुद्धा जातात 4 तासामध्ये. आम्ही सकाळी 5 वाजता निघालो आणि आता 10:30 वाजता इकडे पोचलो आहे. म्हणजे आम्हाला झाले 5.5 तास. तेच अंतर त्यांनी 2.5 तासात कमी केले. ते 8 वाजता निघालेत आणि आता 10:30ला इकडे पोचलेत. म्हणजे काय स्पीड आहे त्यांचा ते विचार करा. फुल जबरदस्त. हे बघा कसं उठवतात. आता चौघांची पण पावलं एकत्रच पडतील ती बघा. मित्रांनो आता एवढं वरती आलोय की खालचं काय दिसतच नाही. संपूर्ण ढगात, संपूर्ण ढगात. आणि मेन म्हणजे जरा रेलिंगच्या साईडने चालताना जरा टेन्शन येतं. कारण हे जे खच्चर वगैरे आहेत ते कधी पण धक्का मारतात. कधी पण धक्का लागला ते हे बघा ही गॅप आहे डायरेक्ट खाली भोज्जा. त्याच्यामुळे रेलिंग साईडने चालताना जरा प्रिकॉशन घेऊन जायला लागतंय. आणि अजून 6.5 किलोमीटर बाकी आहे. खूप वर जायचं, खूप वर जायचं. 6.5 किलोमीटर बाकी आहे. मी एकटाच पुढे आलोय. प्रतीक आणि मोन्या पाठोपाठ आहेत. आणि त्याच्या पाठीमागे दीपेश आहे. दीपेशचा अजून खूप पाठी आहे. जवळजवळ 3.5-4 किलोमीटर पाठी असेल. प्रतीक आणि मोन्या जस्ट माझ्याच पाठी आहेत. येतील ते सुद्धा आता. चला थांबलो होतो, परत एकदा सुरुवात करू. मित्रांनो अजून एक ब्रेक झाला. कॉफी ब्रेक होता आणि 15-1 मिनटं थांबलो आणि निघालो. अजून 7 किलोमीटर बाकी आहे. 7 किलोमीटरला अजून कोणी सांगितलं 3.5-4 तास लागतील. बघू आता किती वेळ लागतो. ओह ओह बेकार अवस्था झाली. अवस्था बेकार का झाली आहे कारण दर 2 मिनटांनी 5 मिनटांनी थांबावं लागतं. खच्चर येतात त्याच्यामुळे. आणि रस्तासुद्धा खूप घाणेरडा झाला एकदम. म्हणजे खच्चरच्या त्या असे पॉटीमुळे पूर्ण घाणेरडा झाला रस्ता. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला वर पोचायला. तर हे बघा मित्रांनो एवढं वरती आलो आपण. आणि हा जो ब्रिज दिसतो तुम्हाला इथे, हा ब्रिज क्रॉस करून आपण आलोय पलीकडे. रामबाडाचा ब्रिज आहे तो. बेकार चाललोय बेकार. सांगितलं होतं ना त्या ब्रिज पासूनच खरी कसरत चालू होते. काय सांगू तुम्हाला काय कसरत झाली ती. तर ऍक्च्युअल मध्ये रस्ता खालून येतो आणि इथे वरती जातो. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या अंगात जरा जास्त चूल आहे. एवढं दमलोय पण जरासं दाखवतो तुम्हाला. हा आज दादा दुसऱ्या रस्त्याने देतो तुम्हाला. चला दुसऱ्या रस्त्याने जाऊया. बघा इथून असं 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 तिकडे वरती. चला जाऊया. आरामात जायचंय, काय घाई नाही. आणि तो बघा मोने सरळ रस्त्याने गेला कारण तो ऑलरेडी पुढे होता म्हणून सरळ रस्त्याने गेला. मी प्रतीक पाठी होतो म्हणून या शॉर्टकटने जातो आता. सगळ्यात मोठा ब्रेक घ्यायचा ठरवलंय. काहीतरी खाणार इकडे मस्तपैकी. कारण भूक पण लागली आहे. 12:30 वाजलेत आणि इकडे अजून 5 किलोमीटर बाकी आहे. 5 किलोमीटर म्हटलं तर एक 2-2.5 तास तरी जातील. त्याच्यामुळे इकडे आता खाणार मी, प्रतीक आणि इकडे मोन आहे. तिघच आहे. दीपेश का अजूनपर्यंत आला नाही. तिघ आम्ही काहीतरी खाणार आणि मग
पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. तर बघू आता, मॅगीची ऑर्डर दिली आहे, बघू किती वेळ जातोय. दमायला जाम जमायला झाले आणि त्यात रात्री झोप पण नाही पूर्ण झाली. तर बघू आता किती वेळ लागतो ते. तर आत्ताच जस्ट दीपेशचा फोन आलाय, अजून तरी पोचला नाही. बघूया कधी पोचते ते. तो आहे 320 पोल नंबरला आणि आपण आहे 352 पोल नंबरला. तर आत्ताच मित्रांनो मॅगी आली आहे, मस्तपैकी मॅगी खाऊया आणि कल्टी मारू. जरा टेस्ट बघूया ती मॅगीची कशी आहे ती. चांगली आहे टेस्ट. आता मॅगी खाऊया आणि निघूया. आता 2 मिनिटापूर्वी सगळं क्लिअर होतं, परत धुकं आलं. आता थंडी लागली म्हणून परत जर्किन घातले. चला निघूया आता. तर झाला आपला ब्रेक संपला आणि निघालो. ए बाबा कुठून जातोय. झाला ब्रेक संपला, तिघं पण निघालो होतो. प्रतीक काठी विसरला म्हणून परत पाठी गेलाय काठी घ्यायला. आणि मेन म्हणजे इकडे मॅगी आहे 80 रुपये आणि पाण्याची बॉटल आहे 100 रुपये. आम्ही 3 मॅगी आणि 1 पाणी बॉटल, बिल झालं 340 रुपये. आम्ही म्हटलं 300 कसे, मॅगी 80 रुपये, पाणी बॉटल 100 रुपये. म्हटलं काय, पाणी बॉटल 100 रुपये. आणि काल आम्ही येताना सोनप्रयागच्या आधी 12 बॉटलचा बॉक्स घेतला होता, 12 बॉटलचा. येता येता आम्ही 2 बॉटल संपवल्या, 10 बॉटल शिल्लक होत्या. प्रत्येकाला म्हटलं आपापल्या बॅग मध्ये 2-2 बॉटल टाका. 8 बॉटल आहे, 2 बॉटल राहू देत. आमच्या 2 महाशयांनी हे एक आणि एक पाठी आहेत महाशय, दोघांनी एक पण बॉटल घेतली नाही. आणि मी आणि प्रतीक दोघांनी 2-2 बॉटल घेतल्या आपल्या बॅगेत. अशी नाकावर मारीन. आम्ही दोघांनी 2-2 बॉटल घेतल्या बॅग मध्ये. अर्ध चढलो आणि म्हटलं आता बॉटल मध्ये एनर्जी मिक्स करू. आमच्याकडे बॉटल नाहीत. म्हटलं काय, म्हटलं हा आम्ही बॉटल घेतल्या. मग त्या ज्या 10तल्या फक्त आम्ही 4 बॉटल घेतल्या, 6 बॉटल तशाच रूमवरती पडून आहेत. काय बोलायचं सांगा आता आहे ना. आणि आता त्या 4 बॉटल हे दोघं घेतात म्हणजे आमचे 400 रुपये वाचले असते. काय बोलायचं आता आहे ना सांगा. तर आता उतार सुरू झालेला आहे, थोडासा क्षणिक सुख आहे पण जाऊ दे, तेवढं तरी बघूया किती आहे तो उतार. चला चला चला, उतार आला. चला पोरं खुश झाली आहे, उतार आलाय म्हटल्यावर. मोहन तर धपाधप गेलाय पुढे, उतार आलाय म्हटल्यावर. पण बाय दुःखच दुःख काय दिसणार याच्यात मला सांगा. चला बघूया उतार केवढा आहे. 2 शॉर्टकट घेऊन मधूनच वरती आलोय. पण हालत खूप बेकार झाली, कारण खूप वरती आलोय, खूप वरती. थंडी तर बेफाट वाढली आहे. बघूया अजून किती वेळ लागतोय ते पोचायला. एवढा स्टीफ आहे नाही, मिनिमम 50 to 55 डिग्री आहे. आणि हे जवळजवळ खालून 300 ते 400 मीटर आहे. आम्ही काय म्हणतात ते, त्या कोणाचा एकाचा ऐकलं आणि ह्या रोडने आलो. पण चढलो पूर्ण, काही विषय नाही. पण हालत बेकार. हे सगळे सुद्धा आपल्या बरोबरच होते, सगळ्यांची हालत बेकार झाली आहे. आणि अर्धे अजून येत आहेत बाबा. आणि अर्धे वर गेलेत. बेकार हालत. आणि हे वरून खाली उतरत आहेत एकमेकाला धरून. त्यातले 4 जण पडले पण आहेत मग. आणि सावकाश धरून उतरतात एकमेकाला. आम्ही ते आता तिथेच आम्ही होतो. आम्ही तिथून वर आलो पण ते तिथून जरा पण अजून पुढे गेले नाहीत. फुल भारी सीन. आणि अजून एक वेगळा सीन म्हणजे काय माहिती काय, की इकडे आजूबाजूचं काहीच दिसत नाही. धुकच आहे सगळीकडे, त्याच्यामुळे आजूबाजूचं काहीच दिसत नाही. चॉकलेट खाऊया. इथेच आहे शॉप चॉकलेटचं. चॉकलेट घेतलंय.
फुगलोय. आता एवढं वरती आलोय आपण, खूप वर आलोय, खूप वर. अजून 3.5 किलोमीटर जायचंय. 3.5 किलोमीटर. चला बघूया. तर मित्रांनो, हा जो झिगझॅग वाला रस्ता आहे, हा रस्ता जो आहे हा असा पूर्ण पुढे जातो, परत झिगझॅग होऊन परत मंदिरापर्यंत असा जातो. पण हा रस्ता जेव्हा 2013 साली प्रलय आला, त्याच्या वेळेला, त्याच्या आधी हा रस्ता होता, पण प्रलय आल्यानंतर हा रस्ता बंद झाला आणि नवीन रस्ता चालू केला. आणि आत्ताच एक नवीन रस्ता चालू केलाय जो ह्या ढगांच्या पाठीमागे आहे. पण त्या रस्त्यावरून सध्याच गेल्या महिन्यामध्ये 2 जणांचा म्हणजे जीव गेला, त्यामुळे तो सुद्धा रस्ता बंद केला. या ढगांच्या पाठीमागेच आहे. आता 2 मिनिटापूर्वी दिसत होता, पण आता ढग आले त्याच्यामुळे दिसत नाही. पण त्याच्यामुळे मग तो सुद्धा रस्ता बंद केला. खालून येतो पूर्ण रस्ता तो, पण व्यवस्थित रस्ता आहे. 2 जण पडून ऑफ झाले, त्याच्यामुळे मग तो रस्ता बंद केलाय. आणि हाच रस्ता तर चालू आहे फक्त. चला जाऊया आता. म्हणे बाय. तर मित्रांनो, आता मंदिर राहिलंय फक्त आणि फक्त 3 किलोमीटर. एवढं क्रॉस केलं की वरती मंदिर आहे. मी एकटाच पुढे आलोय शॉर्टकट मारत मारत. आणि मोने आणि प्रतीक हे जे हॉटेल आहे इथे थांबलेत. ते बघा, मोने आला पुढे, प्रतीक येतो. दीपेशचा काय नामो निशान नाही अजून तरी. मोने आलाय आणि हा पाठोपाठ डोलीवाल्याच्या पाठोपाठ लगेच प्रतीक आहे. मोन्या बाय. आणि पाटील येतोय. ओ प्रतीक साळवी, ओ प्रतीक साळवी. ते फुगले ते. मोने आपल्या वन साइड चाललाय. आणि केदारनाथला येऊन एक पहिलं स्वप्न म्हणजे केदारनाथचं पूर्ण झालंच, पण दुसरं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं. काय ते थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा बादशाह. आता हा बर्फ डाक बर्फ. दुसरं स्वप्न पण पूर्ण झालं. चल चल फुल खुश. जसा वरती बर्फ आहे तसा इथे पण बर्फ आहे. बर्फच बर्फ, बर्फच बर्फ. जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्हाला जो मगाशी मी रोड दाखवला नवीन वाला, तो हा बघा. हा रोड इथेच ते ऍक्सिडेंट झाले ह्या रोडवरती, त्यामुळे मग हा रोड सुद्धा बंद केला त्यांनी. आणि समोरच्या डोंगरावर आहे बाबा केदारनाथचं मंदिर. बम बम बोले. अजून नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी जाईल. पूर्ण चढून वर जायचंय आणि मग आपल्या समोर येईल बम बम बोले. स्वप्न एक पूर्ण होईल. जबरदस्त. इथे वरती जायचंय. चला जाऊया आता पटकन. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलोय टॉपला, म्हणजे केदारनाथ बेस कॅम्पला. आणि हा आपला पूर्ण खालचा व्ह्यू आहे. कुठपासून आपण हा हे टोक बघत होतो आणि कसं 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 फिरत फिरत वरपर्यंत आलोय. उफ, धमाल झालं. आता बेस कॅम्पला पोचलोय. आता अजून 1.5 किलोमीटर सरळ चालायचंय, मग येणार जन्नत का दरवाजा. चला जाऊया. समोर आहे केदारनाथचं मंदिर. त्याचा कळस आपल्याला दिसलाय. चला आता जाऊया तिथे मंदिराजवळ. मित्रांनो, हा आहे रोड आपला केदारनाथचा. आणि तुमच्यासाठी अजून एक बेफाट गोष्ट. कडक. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. लाजवाब. हे हेलिपॅड आहे आणि हे आहे
हेलिकॉप्टर ज्यांना ज्यांना माहिती असेल लँडिंगच्या वेळेला हे तुटलं होतं ते हे हेलिकॉप्टर आहे. त्यांनी इथेच ठेवून दिलं आहे. आणि हे हेलिपॅड. चला आता रूम घेऊया आधी. मित्रांनो फायनली मंदिर. चला मंदिराजवळ जाऊया आता. शेवटी आपल्या डेस्टिनेशनला पोचलो. दुसरं स्वप्न पूर्ण झालं. पहिलं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे बर्फाला मला हात लावला मिळाला. आयुष्यामध्ये पहिल्यांदा बर्फाला हात लावला, ते पण एक नॅचरल बर्फ. फ्रीजमधला बर्फ नाही आहे, नॅचरल बर्फाला पहिल्यांदा हात लावला. ते पहिलं स्वप्न होतं. आणि हे दुसरं स्वप्न. एकाच दिवशी 2 स्वप्न पूर्ण झाली त्यात. जय श्री केदार. तुम्हाला दाखवतो. हे बघा, जय श्री केदार. केदारनाथला पोचलो. आणि इथे आत्ता गर्दी जी आहे ना, ही जवळजवळ नाहीच्या बरोबरच आहे. ही जी गर्दी आहे ना, ही नाहीच्या बरोबर. दर्शनाला म्हणजे लाईनच नाही आहे. डायरेक्ट मंदिरात जायचं आहे. डायरेक्ट. आणि पाठीमागे बाबा काय सीन आहे. जबरदस्त कडक सीन. जय श्री केदार. एवढं तुम्हाला सगळं दाखवतोय. अजून एक सरप्राईज तुम्हाला देतो, कडकवालं. चला मित्रांनो, आत्ताच रूममध्ये आलो. तुम्हाला पहिली रूम दाखवतो आपली कशी आहे ती. ही बघा, ही आपली रूम आहे. 4 जण आहोत आपण. 4 बेड रूम आहे. आणि हे टॉयलेट, क्लीन टॉयलेट आहे, व्यवस्थित. हे एकदम कडकवालं टॉयलेट आहे. बॅग ठेवतो पहिली. बोललो होतो एक सरप्राईज दाखवतो तुम्हाला. सरप्राईज. तर तयार राहा सरप्राईजसाठी. आणि 1 2 3. डॅन टॅन. हा आपला बाल्कनीचा व्ह्यू आहे. कडक बाल्कनीचा व्ह्यू. होऊ दे खर्च. प्रतीक्षेत आहेत आपले. हा बाल्कनीचा व्ह्यू आहे कडक आपल्या. लाजवाब. हे बघा, हे मंदिर, ही आपली रूम. हे मंदिर आणि ही आपली रूम. कडक. म्हणजे उद्या सकाळी उठलं, डायरेक्ट दरवाजा उघडला की पहिला दिसणार जय श्री केदार. कडक. मित्रांनो, आत्ताच रूमवर आलो आणि तुम्हाला दाखवलंय सरप्राईज. आता जरा सकाळपासून बाबा पायाची अवस्था काय सांगू तुम्हाला. तर मस्त आहे की जरासं फ्रेश होतो. आणि पहिलं शृंगार दर्शन घेऊन यायचं आहे, कारण गर्दी अजिबात नाही. अजिबात नाही. आता जायचं आहे, पहिलं फ्रेश होतो आणि लगेच शृंगार दर्शन घेऊन येतो, म्हणजे काम 25. तर चला भेटूया थोड्या वेळामध्येच. तर मित्रांनो, आलोय मी आणि प्रतीक. जरा राऊंड मारायला आलो खाली. म्हटलं जरासं फिरूया. कपाट बंद झाली आहेत, आता उद्या सकाळी उघडतील. आणि आपल्याला सकाळी पहिलं स्पर्श दर्शन घ्यायला जायचं आहे. प्रतीकडे मी आलोय. दिप्या आणि मोना दोघे पण झोपलेत रूममध्ये. आता मित्र प्रतीक आणि मी दोघंच आलोय. दिपेश आणि मोना दोघे झोपलेत रूममध्ये. जेवायला आलोय. मस्त आहे की देवळाच्या समोरच एक व्हेज हॉटेल आहे. इथे सगळं व्हेजच मिळतं. आणि त्या हॉटेलमध्ये आलो आहे आणि व्हेज थाळीची ऑर्डर दिली. मस्त जेवण आहे. 250 रुपयामध्ये व्हेज थाळी आहे. मस्त आणि लाजवाब जेवण. त्या जेवूया आणि भेटूया थोड्या वेळात.
तर आत्ताच जेवून झालं आणि जरासा मार्केटमध्ये फक्त राऊंड मारून यायचं आहे. मी आणि प्रतीक दोघंच आहे. ते दोघं काय झोपलेत अजून का उठलेले नाहीत. तर असंच जरा मार्केटमधून राऊंड मारून येतो आणि मग रूमवर जाऊन झोपायचं. कारण उद्या सकाळी परत 3 वाजता उठायचं ना. 3 वाजता लाईनमध्ये राहायचं. 4 वाजता देऊळ चालू म्हणजे कपाट उघडेल 4 वाजता आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला स्पर्शदर्शनाला सुरुवात होईल. तर त्यासाठी 3 वाजता लाईनमध्ये राहणं कंपल्सरी आहे. जर उशीर झाला तर स्पर्शदर्शनाला उशीर होईल. लाईन खूप मोठी होत जाईल. म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जायचं आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपवतो. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे केदारनाथ ट्रिपचे आपले व्लॉग्स आवडत असले त्यांनी व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन केदारनाथच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.